आपण विजेचा वापर रोज करतो नाही का? इतका की त्याशिवाय जगण्याचा विचारही करणं कठीण आहे. पण याच विजेमध्ये ना एक मोठा धोका लपलेला असतो आणि अनेकदा आपल्या त्याकडे दुर्लक्ष होतं. तर आज आपण विजेबद्दलच्या सुरक्षितेचे काही अत्यंत महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत. हे नियम आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप आवश्यक आहेत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी विजेचा अदृश्य धोका काय आहे ते समजून घेऊ. मग आपल्या घरात आणि घराबाहेर कोणते धोके असतात यावर बोलू. धोक्याची चिन्ह कशी ओळखायची, आणीबाणीच्या परिस्थितीत काय करायचं आणि सगळ्यात शेवटी सुरक्षिततेचे काही महत्त्वाचे मुद्दे. चला तर मग सुरुवात करूया. विजेचा अदृश्य धोका? ऐकायला जरा विचित्र वाटतं खरंय, पण विचार करा, वीज आपल्या आजूबाजूला अक्षरशः सगळीकडे आहे आणि आपण तिला इतकं गृहीत धरलंय की तिच्यातले धोके आपल्याला दिसतच नाहीत. म्हणूनच याबद्दल जागरूक होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वाक्य बघा, याचा अर्थ अगदी सरळ आहे. माहिती असणं हेच आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे. धोका तेव्हाच वाढतो जेव्हा आपल्याला काय करावं हेच कळत नाही. म्हणूनच योग्य माहिती आणि जागरूकता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या घराकडे. आपलं घर म्हणजे आपली सगळ्यात सुरक्षित जागा, बरोबर? पण तुम्हाला माहीत आहे का, विजेचे अनेक धोके नेमके याच घरात, आपल्या डोळ्यांसमोर लपलेले असू शकतात. घरात सुरक्षित राहायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे धोके ओळखणं. आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू, अगदी चार्जर, इस्त्री, मिक्सर यांसारख्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी आणि घरातली वायरिंग यात काय धोके आहेत हे समजून घेणं ही पहिली पायरी आहे. कारण ह्या वस्तू जर नीट हाताळल्या नाहीत तर त्या खूप धोकादायक ठरू शकतात. बरं, मग नेमकं काय काय तपासायचे घरात? चला बघूया. सगळ्यात आधी तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वायर्स. आणि लक्ष ठेवा, त्यावर टेप लावणं हा काही उपाय नाहीये, त्याने धोका फक्त लपतो. दुसरं, एकाच सॉकेटमध्ये अनेक प्लग्स लावून ते ओव्हरलोड करणं, हे तर अजिबातच नाही. तिसरी गोष्ट, जर एखादं सॉकेट काळं पडलेलं किंवा वितळलेलं दिसलं तर तो एक मोठा रेड अलर्ट आहे समजा. आणि हो, ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विजेची उपकरणं आणि पाणी यांना एकमेकांपासून दूरच ठेवा. आणि ही एक गोष्ट तर डोक्यात फिट बसवून घ्या. हीटर म्हणजे कपडे सुकवण्याचं मशीन नाही. हीटरवर कपडे वाळत घालणं म्हणजे आगीला आमंत्रण देणे आहे. हीटर आणि कपड्यांमध्ये कमीत कमी 2 मीटरचं अंतर असलंच पाहिजे. नाहीतर काय होऊ शकतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एक छोटीशी चूक आणि नुकसान खूप मोठं. आता दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, टोस्टर. अनेकदा त्यात ब्रेड अडकतो. मग आपण काय करतो? चाकू किंवा चमचा घालतो. हे कधीही कधीही करू नका. जरी टोस्टर बंद दिसत असला तरी त्यात वीज प्रवाह असू शकतो आणि तो धातूच्या माध्यमातून थेट आपल्या शरीरात उतरतो. याचा परिणाम एक जबरदस्त विजेचा धक्का असू शकतो. चला, घरातल्या सुरक्षेबद्दल तर आपण बोललो, पण घराबाहेरचं काय? घराबाहेर पडल्यावर विजेचे धोके कमी होतात असं नाही, उलट ते जास्त मोठे आणि आपल्या नकळत आपल्या आसपास असू शकतात. घराबाहेर सुरक्षित राहण्यासाठी एक सोपा मंत्र आहे, तो म्हणजे वर बघा, बाहेर बघा. बस एवढंच. मग पतंग उडवायचं असेल, झाडावर चढायचं असेल किंवा अगदी शिडी लावून काही काम करायचं असेल, काहीही करण्यापूर्वी एकदा थांबा. वर बघा, आजूबाजूला बघा, विजेच्या तारा नाहीत ना याची खात्री करा. ही सवय खूप महत्त्वाची आहे. 10 मीटर हा आकडा आपल्या डोक्यात पक्का बसला पाहिजे. का? कारण जर कुठेही विजेची तार तुटून पडलेली दिसली तर तिच्यापासून कमीत कमी 10 मीटर लांब राहायचं आहे. आता 10 मीटर म्हणजे किती? साधारणपणे 2.5 गाड्या एकामागे एक लावल्या की जेवढं अंतर होईल तेवढं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुटलेली तार ही नेहमी लाईव्ह असते, म्हणजे तिच्यात वीज वाहत असते. तिच्या जवळ जाणं म्हणजे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करणं आहे. ठीक आहे, दूर राहायचं हे तर कळलं, पण दूर जायचं कसं? चालत? नाही. त्यासाठी एक खास पद्धत आहे, कांगारू हॉप. म्हणजे काय, तर दोन्ही पाय एकत्र चिटकवून ठेवायचे आणि कांगारूप्रमाणे लहान लहान उड्या मारत किंवा पाय न उचलता घासत पुढे जायचं. यामुळे होतं काय की विजेला आपल्या शरीरातून प्रवास करण्यासाठी मार्ग मिळत नाही आणि शॉक लागण्याचा धोका टळतो. ही एक जीवन वाचवणारी युक्ती आहे. आता पुढे विजेचे धोके टाळण्यासाठी आपल्याला त्यांची भाषा समजून घ्यावी लागेल. आणि ही भाषा म्हणजे काय, तर धोक्याची सूचना देणारी वेगवेगळी चिन्ह. चला, ती समजून घेऊया. आपल्याला मुख्यत्वे 2 प्रकारची चिन्ह दिसतात, डेंजर आणि वॉर्निंग. यातला फरक खूप महत्त्वाचा आहे. बघा,
डेंजर चिन्हाचा अर्थ आहे की इथला धोका जीवघेणा ठरू शकतो, म्हणजे नो गो झोन. तर वॉर्निंग चिन्हाचा अर्थ आहे की इथे धोका आहे, गंभीर इजा होऊ शकते, पण तो जीवघेणा असण्याची शक्यता कमी आहे. पण दोन्ही चिन्हांना गांभीर्याने घ्यायचंय. फक्त डेंजर म्हणजे अत्यंत मोठा धोका, तिथे जायचंच नाही. बरं, आपण कितीही काळजी घेतली तरी कधी-कधी अपघात होऊ शकतो. अशा वेळी म्हणजे विद्युत आणीबाणीच्या परिस्थितीत गोंधळून न जाता शांत राहणं आणि योग्य कृती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण अशा वेळी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. समजा घरात अशी एखादी परिस्थिती आलीच, तर काय करायचं? या पायऱ्या लक्षात ठेवा. 1. सगळ्यात आधी स्वतःची सुरक्षितता. स्वतः सुरक्षित असाल तरच इतरांना मदत करू शकाल. 2. शक्य असेल तर त्या उपकरणाचा स्विच बंद करा आणि प्लग काढा. 3. लगेच घराचा मेन स्विच बंद करा. 4. घरातल्या इतरांना धोक्याबद्दल सांगा, त्यांना दूर राहायला सांगा. आणि 5. मदतीसाठी 000वर फोन करा. हा क्रम खूप महत्त्वाचा आहे. आता एक वेगळी पण अत्यंत गंभीर परिस्थिती. समजा गाडी चालवताना गाडी विजेच्या खांबाला धडकली. अशावेळी काय? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गाडीच्या आतच थांबा. हो, गाडीच्या आतच, कारण गाडीचे टायर आपल्याला विजेपासून वाचवतात. पण जर गाडीला आग लागली किंवा बाहेर पडणं अत्यंत गरजेचं असेल, तर दरवाजा उघडा, पण गाडी आणि जमीन या दोन्हींना एकाच वेळी स्पर्श करू नका. दोन्ही पाय एकत्र जुळवून गाडीच्या बाहेर उडी मारा. आणि मग बरोबर कंगारू हॉप करत गाडीपासून किमान 10 मीटर लांब जा. तर आत्तापर्यंत आपण बरीच महत्त्वाची माहिती पाहिली. चला तर मग सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पुन्हा बघूया. हे नियम फक्त ऐकून सोडून द्यायची नाहीत, तर आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनवायचे आहेत. तर हे आहेत ते सुरक्षा मंत्र. 1. खेळण्यासाठी नेहमी अशी जागा निवडा जिथे विजेच्या तारा नाहीत. 2. काहीही करण्याआधी थांबा, वर आणि आजूबाजूला बघा. 3. धोक्याचं चिन्ह दिसलं की तिथून दूर राहा. आणि 4. तुटलेली तार दिसली तर कांगारू हॉप. बस हे 4 सोपे नियम पाळले तर आपण सुरक्षित राहू शकतो. आता हे सगळं ऐकल्यावर आणि हे नियम समजून घेतल्यावर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आता आपल्या आजूबाजूला लपलेले विजेचे धोके दिसायला लागले आहेत का? आता पुढच्या वेळी जेव्हा आपण घराबाहेर पडाल किंवा घरात एखादं उपकरण वापराल, तेव्हा या नजरेने एकदा बघा. उत्तर नक्कीच मिळेल.